रामराम मंडळी, उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी वासण येथील वासुदेव आश्रमामध्ये मी आलेलो आहे। वासुदेव आश्रम हा वासणमधील कपिलेश्वर महादेव मंदिरापासून अगदी जवळच्याच अंतरावर आहे। आश्रमाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आश्रमाच्या ह्या फलकापासून काही अंतरावर चालत गेलं की आपल्याला नर्मदा नदी लागते। तिथून रामपुरा घाटापर्यंत आपण नर्मदा नदीच्या काठाने चालत जातो। हा संपूर्ण मार्ग आपण नर्मदा नदीच्या सानिध्यात येतो, त्यामुळे या मार्गातील आपले चालणे सुखद व आनंददायी होते। ह्या आश्रमात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे, भुसावळ, इंदोर, भरूच, बडोदा या विविध भागातून अनेक जण उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी येतात। वासण येथील वासुदेव आश्रमाचे संस्थापक विष्णुगिरी महाराज हे वासुदेवानंद सरस्वती व नरसिंह सरस्वतींचे साधक असून ते दरवर्षी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचे आयोजन करत असतात। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर। उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये आयोजित केली जाते। स्कंदपुरामध्ये असा उल्लेख आहे की जो कोणी साधक चैत्र महिन्यामध्ये ही परिक्रमा करतो त्याला संपूर्ण परिचं पुण्य मिळतं। विष्णुपुराणमध्ये हाही उल्लेख आहे की जो कोणी साधक सलग 3 परिक्रमा करतात त्यांना विष्णू लोकामध्ये 10,000 वर्षाचा रहिवास मिळतो। दरवर्षी लाखो भाविक ही परिक्रमा करतात। गेले 2.5 वर्ष वासुदेव आश्रम वासण या परिक्रमेची सेवा करतो। त्याआधी आमचा आश्रम तिलकवाडा होता। या 2 वर्षामध्ये आम्ही वासणवरून करतो। या 2 वर्षामध्ये आत्तापर्यंत आश्रमाला फक्त उत्तर वाहिनी परिक्रमेकरता भेट देणाऱ्या साधकांची संख्या सुमारे 18,000 आहे। दरवर्षी ही संख्या वाढत जाईल आणि हे सर्व कार्य तुम्हा सर्व भाविकांच्या शुभेच्छांवर व सहयोगावर आधार आहे। आपल्या सर्वांची शुभेच्छा व सहयोग असाच राहावा ही विनंती। नर्मदे हर। मी योगेश दत्तात्रय कुलकर्णी या आश्रमाचा व्यवस्थापनाचे कार्य पाहतो। वासुदेव आश्रममध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांची नोंदणी करणं, त्यांची व्यवस्था करणं, राहण्याची व्यवस्था त्यांची व्यवस्था करणं, त्या व्यवस्थापनाचं काम आश्रमाचं व्यवस्थापनाचं काम मी पाहतो। या आश्रमाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नर्मदा नदीची परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासियांची राहण्याची व भोजनाची सोय या आश्रमातर्फे केली जाते। संपूर्ण नर्मदा नदीची परिक्रमा करत असताना जर एखादा परिक्रमावासी आजारी पडला तर त्याला आश्रमातर्फे वैद्यकीय मदतही केली जाते। उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेतील परिक्रमावासियांना साधं, रुचकर व सात्विक आहार देण्याची जबाबदारी विभाताई व मायाताईंनी पेललेली आहे। चिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती। आमच्या या वासुदेव आश्रमामध्ये बरेच भाविक उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करायला येतात, तर त्यांची आम्ही व्यवस्थित अशी सेवा देतो। त्यांना सकाळी वरण भात भाजी पोळी, जमलं तर कोशिंबीर आणि कुमारिका पूजन असतं आमच्याकडे। त्यांना कढई ही प्रसाद असतोच आणि जवळपास आमच्याकडे रोज 100 लोक असतात। आणि जर सण असला किंवा काय, आता पौर्णिमा हनुमान जयंती होती त्या दिवशी 150 लोक होते। काल आमच्याकडे 250 लोक आलेले आहेत आणि आता शनिवार रविवार तेव्हा पण 200 ते 250 लोक असतात।
तर त्यांचं व्यवस्थित आम्ही पुरेपूर असं स्वयंपाक बनवून त्यांना व्यवस्थितरित्या जेवण देतो. आणि संध्याकाळी आमच्याकडे खिचडी, सार, लोणचं असा आयटम असतो. सकाळी पोटभर सगळं भाजी पोळी असा सात्विक आहार असतो आणि संध्याकाळी फक्त खिचडी आणि कढी किंवा सार आणि लोणचं त्याच्यासोबत तोंडी लावायला एवढं संध्याकाळच्या लोकांना आम्ही जेवण देतो. आश्रमाचे तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आश्रमात येणाऱ्या परिक्रमावासियांना निःशुल्क भोजन दिलं जातं. नर्मदे हर विष्णुगिरी महाराजांनी हे जे नवीन सभागृह बांधलं आहे, हे सभागृह बांधायचं मुख्य कारण म्हणजे पूर्वीचे सभागृह खूप छोटे पडत होते. नवीन सभागृहामध्ये 500पेक्षा जास्त परिक्रमावासियांची राहण्याची संकल्प आणि त्यानंतर कन्यापूजन असे 3 महत्त्वाचे कार्यक्रम तिथे केले जातात. आश्रमाचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे ह्या सभामंडपामध्ये 500पेक्षा जास्त परिक्रमावासी निःशुल्क राहू शकतात. या सभामंडपामध्ये परिक्रमावासी भजन, हरिपाठ आणि भक्तिगीतं म्हणत असतात. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेल्या परिक्रमावासियांना परिक्रमा करण्यापूर्वी आश्रमात संकल्प केला जातो व परिक्रमा करून आल्यावर आश्रमामध्ये बालिका पूजन, कढई प्रसादही केला जातो. परिक्रमा करण्यापूर्वी आपण संकल्प दिला जातो आपल्याकडनं आश्रमातर्फे. आपल्या संकल्पामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख असतो, म्हणजे स्थळ, काळ, तुम्ही कुठल्या ठिकाणी आहात यात बऱ्याच डिटेलमध्ये त्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण कोण आहोत आणि कशासाठी संकल्प करतोय, तर त्याच्यामध्ये देशहित, राष्ट्रहित, जनकल्याण, आपल्या कुटुंबियांचं कल्याण, सगळ्यांचं व्यवस्थित व्हावं, आपले दोष निघून जावे, चतुर्विध पुरुषार्थ सिद्धार्थ जसं किंवा षडरिपूंचं आपल्या निर्मूलन व्हावं, आपल्या प्रवृत्तींमध्ये बदल होऊन सात्विकता यावी, जनकल्याण व्हावं, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यात उल्लेख असतो. त्याच्याबरोबर लक्ष्मीची कृपा व्हावी, आपल्याला सुआरोग्य लाभावं, ह्या गोष्टींचा ह्या कार्यामध्ये उल्लेख संकल्पात केलेला असतो. संकल्प झाल्यावर परिक्रमावासियांना रक्षासूत्र बांधले जाते. नर्मदे हर. कालच्या दिवशी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेचा आपण संकल्प घेतला. संकल्प घेतल्यानंतर सर्व भाविकांच्या हाताला आपण रक्षासूत्र बांधलं. रक्षासूत्र म्हणजे काय, तर परिक्रमा करत असताना आपल्याला कुठल्या प्रकारचे संकट येऊ नये, परिक्रमा निर्विघ्न पार पडावी आणि परिक्रमा झाल्यानंतरसुद्धा आपल्या कुटुंबावर, आपल्या आयुष्यावर कुठल्याही प्रकारचं संकट, बळा येऊ नये यासाठी माँ नर्मदा अर्थात रेवा मैयाचं हे एक रक्षासूत्र आपल्या हाताला बांधलेलं असतं. पहाटे 3लाच उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेची सुरुवात केली जाते. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थितां. नमस्तस्यै 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 नमो नमः. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करून आल्यावर आश्रमात बालिका पूजन केलं जातं, ज्यात बालिकांना नर्मदेचं स्वरूप मानले जाऊन त्यांचे पाय धुतले जातात. मग पायाला हळद कुंकू वाहिलं जातं, त्यांना नमस्कार केला जातो आणि त्याच्यानंतर त्यांना छोटेखानी भेटवस्तू किंवा दक्षिणा दिली जाते. तसंच बालिकांना कढई प्रसाद
भरवला जातो. बालिका पूजन झाल्यावर नर्मदा मैयेची ओटीही भरली जाते. मेरा नाम साजिद भाई है. यहाँ जो परिक्रमावासी जो लोग आते हैं वो मुझे कांटेक्ट करते हैं फ़ोन से. उनका बुकिंग लेता हूँ मैं, और बुकिंग के बाद उनको एकता नगर से होता है पिकअप, या फिर बड़ौदा से पिकअप होता है. कई लोग जो होते हैं उनका भरूच से भी पिकअप होता है. और उनका पिकअप करने के बाद यहाँ वासुदेव आश्रम वासन गांव में उनको लेके यहाँ पर हम परिक्रमा का जो संकल्प होता है वो करवाते हैं. तो हर एक जगह पे जो नए नए जो स्थानिक जो मंदिर है वो सब मंदिर यहाँ पे सब उनको हमारी ट्रैवल्स से सबको घुमाते हैं. और उसको घुमाने के बाद उनको जहाँ से जहाँ पर आते हैं वो लोग, जैसे एकता नगर वापस जाना होता है, उनको बड़ौदा जाना होता है, उनको सबको वहाँ पे हम ड्रॉप करते हैं. और सब हमको आनंद मिलता है उनको सेवा लेने का. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा. वासण येथील वासुदेव आश्रमावर बनवलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नर्मदे भारत माता की वंदे वंदे वंदे.